नमस्कार ट्रेडर्स. इंडेक्स व्यू आपण बघणार आहे 6 जानेवारीसाठी म्हणजे उद्यासाठी. तर निफ्टीचा व्यू असा आहे, निफ्टीला जी मला इम्पॉर्टंट लेवल दिसते उद्याची म्हणजे जी सपोर्ट लेवल आहे, मी अजूनही बायचा ट्रेड घेण्याच्या विचारातच आहे. अजूनही मी पुट साईडला नाही आहे, कॉल साईडचाच विचार करणार आहे मी. त्यामुळं 23,890 हा स्ट्रॉंग सपोर्ट मला या ठिकाणी दिसतोय. जोपर्यंत 23,890 इंटॅक्ट आहे तोपर्यंत मी पुट साईडचा ट्रेड घेणार नाही. आता समजा उद्या मार्केट ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं आणि फ्लॅट ओपन होऊन 23,916 म्हणजे साधारण 23,900 ते 23,916च्या आसपास कुठं आलं आणि 23,916पासून एखादी ग्रीन कॅन्डल आपल्याला मिळाली मला 5 मिनिटाची, तर मी 23,890चा स्टॉप लॉस लावणार आणि 24,166 पर्यंतची टार्गेट घेण्याचा प्रयत्न करणार. हे बघा इथंपर्यंत, इथं 24,866ची टार्गेट घेण्याचा प्रयत्न करणार मी. आणि समजा मार्केट 23,890च्या खाली गेलं म्हणजे तिथे 5 मिनिटाची कॅन्डल सस्टेन झाली, तर मात्र मी एक पुढचा ट्रेड घेईन. त्याचं टार्गेटमध्ये 23,840च्या आसपास असेल. पुन्हा 23,840ला सपोर्ट आहे आणि 23,840 सुद्धा ब्रेकडाऊन केला तर मग 23,750 पर्यंत सुद्धा आपण येऊ शकतो. बघा इथंपर्यंत येऊ शकतो. 23,750 पर्यंत मग आपलं टार्गेट आहे. म्हणजे इम्पॉर्टंट लेवल कुठली झाली, 23,890 ते 23,916 ही जी रेंज आहे, या रेंजमध्ये सपोर्ट मार्केटनं घेतला तर पुन्हा एकदा बायचा ट्रेड, कॉलचा ट्रेड घेणार. त्याचं टार्गेटमध्ये 24,160 ते 24,170च्या आसपास असेल. जर 23,890 ब्रेकडाऊन मिळाला तर टार्गेट 23,840 आणि तोही ब्रेकडाऊन मिळाला तर 23,750. म्हणजे फायनल सपोर्ट इथं 23,840च्या आसपास मिळाला तर मिळेल असं मला वाटतं. तोही नाही मिळाला तर मग मार्केट आणि खाली जाऊ शकतं. हा झाला निफ्टीचा व्ह्यू. बँक निफ्टीचा व्ह्यू जर बघितला 6 जानेवारीसाठी म्हणजे सोमवारसाठी किंवा येणाऱ्या आठवड्यासाठी, तर इम्पॉर्टंट लेवल मला जी दिसते आहे बँक निफ्टीमध्ये ती 50,960 ते 50,900 इथं बँक निफ्टीला सपोर्ट आहे चांगला. तर हा जोपर्यंत इंटॅक्ट आहे तोपर्यंत मी बाय साईडचा ट्रेड घेणार. समजा मार्केट या ठिकाणी फ्लॅट ओपन झालं आणि 50,960 एखादी ग्रीन कॅन्डल 5 मिनिटाची त्यांनी फॉर्म केली तर मी त्याच्या लोचा स्टॉप लॉस टाकेन आणि बाय करेन. त्यावेळी माझे टार्गेट पुन्हा 51,600 पर्यंत असू शकतात. 51,500 ते 51,600 ही जी ट्रेंड लाईन आहे ना, हे बघा ही मी दाखवतो तुम्हाला, ही ट्रेंड लाईन आहे ना, तर ही ट्रेंड लाईन जोपर्यंत ब्रेकआउट मिळत नाही तोपर्यंत इथं रेजिस्टन्स घेतलं तर तिथं मी माझं टार्गेट पूर्ण म्हणून विकून टाकणार. आता हा झाला एक विषय. दुसरा विषय, समजा गॅपअप झालं मार्केट बँक निफ्टी आणि 51,600च्या आसपासच ओपन झालं मार्केट किंवा इथं मध्ये कुठेतरी ओपन होऊन 51,600पर्यंत गेलं तर तिथं एखादं रेजिस्टन्स घेण्याची शक्यता आहे मार्केट आणि ती ट्रेंड लाईन त्याला त्रास देणार. मग 51,600च्या इथं पुन्हा एकदा एखादी रेड कॅन्डल दिसली किंवा रिव्हर्सल कॅन्डल दिसली तर मी शॉर्ट करण्याचा त्या कॅन्डलच्या हायचा स्टॉप लॉस टाकून प्रयत्न करेन. आणि समजा तिथनं रिव्हर्सल झालं, पहिलीच कॅन्डल रेड झाली, नंतर इथंच थोडा वेळ मार्केट सस्टेन झालं, खेळलं आणि नंतर या ट्रेंड लाईनला ब्रेकआउट दिला मार्केटनं, तर मात्र मी हा जो ब्रेकआउट मला मिळेल या ब्रेकआउटला ट्रेड करणार आणि त्यावेळी माझी टार्गेट असतील 52,000च्या आसपास. त्यामुळं ही ट्रेंड लाईन जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत मी बँक निफ्टीमध्ये बुलिश होणार नाही. किंवा 50,960च्या आसपास ओपन झालं मार्केट आणि तिथे एखादी ग्रीन कॅन्डल मिळाली म्हणजे 50,900 ते 50,960च्या आसपास, तिथे एखादी मला ग्रीन कॅन्डल मिळाली, त्याच्या लोचा स्टॉप लॉस टाकून बाय करण्याचा प्रयत्न करेन. आणि 50,900 हा जर ब्रेकडाऊन मिळाला तर मात्र पुन्हा आपण 50,500 म्हणजे 50,400 ते 50,500च्या आसपास येऊ शकतो. हा झाला बँक निफ्टीचा व्ह्यू. अजून एक सूचना, मी सेबी रजिस्टर्ड ॲनालिस्ट नाही. हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी बनवलेला आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बघून जर एखादा ट्रेड घेतला आणि त्यात आपल्याला फायदा किंवा नुकसान झाले तर त्याला मी किंवा माझं चॅनल अजिबात जबाबदार असणार नाही. आपण आपली सद्सद्विवेक बुद्धी वापरून मग ट्रेड घ्यावा ही विनंती.